स्वागत आहे. तुम्ही जर पार्ट 1ची व्हिडिओ बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुम्ही ती व्यवस्थितपणे बघू शकतात आणि आत्तापर्यंत शिकवून झालेला पाठ छान पद्धतीने समजावून घेऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठ समजावून घेणार आहोत. बघा, नदी विपाट नदी म्हणते आहे, देवेंद्र खलु परमेश्वरः मार्गम मह्यम प्रदत्तवान हत्वा रुत्तम वज्रहस्त नदी प्रवाहम विमुक्तवान. विपाट नदी श्लोकाच्या माध्यमातून सांगते आहे की देवेंद्र खलु परमेश्वर. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र, खलु परमेश्वर, खलु म्हणजे खरोखरच परमेश्वर आहे. मार्गम मह्यम प्रदत्तवान आणि मह्यम म्हणजे मला त्यानेच मार्ग दिलेला आहे. हा नद्यांचा जो मार्ग आहे हा त्यानेच आम्हाला करून दिलेला आहे. हत्वा वृत्तम वज्रहस्तम नदी प्रवाहम विमुक्तवान. हत्वा हत्वा म्हणजे काय? त्याचा वध करणे, त्याला मारणे. कुणाला मारलेला आहे? बघा, वृत्तम. वृत्तम म्हणजे वृत्तासूर. याचा वध करून, कशाने वध केलाय? वज्रहस्तम म्हणजे त्याच्या वज्राने त्याने वृत्तासुराचा वध करून नदी प्रवाहम विमुक्तवान नद्यांचा जो प्रवाह आहे तो मुक्त केलेला आहे. पुन्हा एकदा समजून घेऊया. देवेंद्र खलु परमेश्वर. देवेंद्र देवांचा राजा इंद्र खरोखरच परमेश्वर आहे आणि त्याने मार्गम मह्यम प्रदत्तवान त्यानेच हा मार्ग मला दिलेला आहे. विपाट नदी म्हणत आहे. हत्वा रुत्तम वज्रहस्त नदी प्रवाहम विमुक्तवान. हत्वा म्हणजे त्याचा वध करणे. रुत्तम म्हणजे वृत्तासुराचा वज्रहस्त, वज्राने वृत्तासुराचा वध करून नदी प्रवाहम विमुक्तवान नद्यांचा प्रवाह विमुक्त केलेला आहे, मुक्त केलेला आहे. मयान कार्यातस्य अवज्ञा क्रोधो देवो भविष्यती. मया म्हणजे मी, त्याची अवज्ञा. अवज्ञा म्हणजे काय? आज्ञा मोडणे, त्याला अवज्ञा म्हटलं जातं. बघा, मयान कार्यातस्य अवज्ञा आणि त्याच्या कार्यामध्ये, देवांचे राजा इंद्र यांच्या कार्यामध्ये अवज्ञा होता कामा नये, त्यांची आज्ञा मोडता कामा नये. क्रुद्धो देवो भविष्यती आणि त्याच्याने जे देव आहेत ते काय होतील? इंद्रदेव माझ्यावरती रागवतील. भविष्यकाळ आहे, लूटलकार आहे की इंद्रदेव माझ्यावरती रागावतील. क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवती. क्षमस्व विश्वामित्र. विश्वामित्र क्षमस्व मला माफ कर. कदापि नैव विरामः संभवती. न एव संधी विग्रह होईल नैवचा, न एव. विश्वामित्र आम्हाला माफ कर. आम्ही कदापि म्हणजे कधीही थांबणे, न संभवती म्हणजे ते कधीच शक्य नाही. आम्ही थांबणे अजिबात शक्य नाही. नद्या, दोन्ही नद्या म्हणतात, रे विश्वामित्र नैव विरामः त्वत्कृते. रे विश्वामित्र संबोधन वापरलंय की हे विश्वामित्र नैव विरामः त्वत्कृते. त्वत्कृते म्हणजे तुझ्यासाठी आम्ही थांबणे. न एव आम्ही कधीही थांबू शकत नाही, तुझ्यासाठी आम्ही थांबणार नाहीच. नैव कुर्वः देवेंद्रस्य कार्यम अधिक्षेपम आणि देवेंद्रच्या म्हणजेच इंद्राच्या कार्यामध्ये नैव म्हणजे नाही, कुर्वः म्हणजे करणे, कार्यम अधिक्षेपम आणि त्याच्या कार्यामध्ये आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाहीत, हयगय करणार नाही. देवेंद्रच्या कार्यामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही. विश्वामित्र नैव मातः नाही माता. मासु देवेंद्रस्य अवज्ञा म्हणजे देवेंद्रांचं जी आज्ञा आहे, त्यांचा जो काम आहे त्या कार्यामध्ये त्यांचा अवमान होता नाही, त्यांची आज्ञा मोडता कामा नये. केवलम इच्छामः परतिरम गंतुम. आमची केवळ काय इच्छा आहे? परतिरम गंतुम. परतिरम गंतुम तुमंत अव्यय आलेला आहे. आमची केवळ दुसऱ्या तीरावरती जाण्याची इच्छा आहे, पलीकडच्या तीरावरती जाण्याची इच्छा आहे. मह का वापरला? कारण ते बहुवचनामध्ये होते. गोधन होतं, त्याचे सपरिवार होते, म्हणून इच्छामह लट लकाराचं बहुवचन इथे वापरलेलं आहे. हे मातः प्रसिद्ध, हे माता प्रसन्न हो. वयम सर्वे तव पुत्र एव. वयम सर्वे, वयम सर्वे म्हणजे काय? आम्ही सर्वजण तव पुत्र एव तुझे पुत्रच आहोत, तुझी मुलं आहोत. न वयम कदापि तव उपकारान विस्मरामः. न वयम, न म्हणजे नाही, कदापि म्हणजे कधीही, तव म्हणजे तुझे, युष्मद नावाचे षष्ठी विभक्तीचे, युष्मत सर्वनामाचे षष्ठी विभक्तीचे एक वचन आहे, युष्मत सर्वनाम आहे.
तव उपकारान विस्मरामः, तुझे जे उपकार आहेत ते आम्ही कधीही विस्मरामः, विसरणार नाहीत. न किंचिदपि अस्माभिः कर्तव्यम येन तव अधिक्षेपः भवेत. आणि आमच्याकडून बघा, किंचिदपि अस्माभि म्हणजे असे किंचित सुद्धा थोडेही कार्य आमच्याकडून घडणार नाही ज्याने काय होईल, तव अधिक्षेपम भवेत, तुझा अवमान होईल, असं आमच्याकडून कधीही घडणार नाही. न वापरलाय बघा, न किंचिदपि. किंचिदपि म्हणजे काय, थोडे सुद्धा. अस्माभि म्हणजे आमच्याकडून, न म्हणजे नाही, आमच्याकडून असे थोडेही घडणार नाही. येन तव, ज्याने तुझ्या अधिक्षेपम भवे, तुझ्या कार्याचा अवमान होईल, असं कधीही घडणार नाही. एषा मे प्रतिज्ञा, ही माझी प्रतिज्ञा आहे. त्यावेळेला विपाट नदी म्हणते बघा, किम, काय, एषः मर्त्य माम माता इति संबोधयति. एषः मर्त्य म्हणजे हा माणूस, माम म्हणजे मला, द्वितीय विभक्ती आहे, माम माता इति संबोधयति, हा मला आई असे म्हणत आहे, माता असे म्हणत आहे. नदी, शुतुद्री नदी म्हणते, कथम माता न करोति सहाय्यम स्वपुत्रस्य साधु मानव श्रेष्ठ साधु, किंतु कच्चित तव वंशजः मनुजः तदेवं वचनम विस्मरिष्यन्ति. बघा, कथम माता म्हणजे काय, माता न करोति सहाय्यम स्वपुत्रस्य म्हणजे माता आपल्या स्वपुत्रस्य, स्वतःच्या पुत्राचे सहाय्य न करोति म्हणजे करत नाही का, प्रश्नार्थी चिन्ह आहे. प्रश्न विचारला आहे नदीने, शुतुद्री नदीने विपाट नदीला म्हटलेलं आहे बघा, काय, माता आपल्या स्वतःच्या मुलाचे सहाय्य करत नाही का. साधू मानवश्रेष्ठ साधू म्हणजे हे चांगल्या माणसा, किंतु कश्चित तव वंशजा, परंतु तुझे जे वंशज आहेत, मनुजा, मनुजा म्हणजे माणसे, परंतु तुझे वंशज माणसे, तवेदम वचनम विस्मरिष्यन्ति, तू दिलेलं तवेदम वचनम म्हणजे काय, तू दिलेलं वचन ते काय करतील, विस्मरिष्यन्ति, विसरतील. लूट लकार वापरलाय, भविष्यकाळ आहे बघा. तू दिलेलं वचन तुझे जे वंशज आहेत म्हणजे माणसं ते काय करतील, विसरतील. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतोय, नाही मातः, नाही माता म्हणजे नाही माता, नेतत् शक्यम, ते शक्य नाही. सर्वा सरितः सुखम वहन्तु सर्वे जनाः सुखिनः सन्तु. सर्वा सरितः, सरितः म्हणजे काय, तर सरितः म्हणजे नद्या, सर्व ज्या नद्या आहेत ते सुखम वहन्तु, सुखाने वाहोत. सर्वे जनाः, सर्व लोक, सुखिनः सन्तु, सुखाने राहोत. विश्वामित्र निर्गच्छति, विश्वामित्र उपसर्ग आहे, गच्छति क्रियापद आहे लट लकाराचं. गच्छति म्हणजे जातो, निर म्हणजे तेथून निघून जातो. कीर्तनकारः एवं विश्वामित्र, अशा प्रकारे विश्वामित्र नद्यो प्रीणयित्वा परतीरम गतवान, अशा प्रकारे जे विश्वामित्र आहेत ते नद्यो प्रीणयित्वा, नद्यांना प्रसन्न करून, प्रीणयित्वा वांताव्य वापरलेला आहे, नद्यांना प्रसन्न करून, परतीरम गतवान, परतीरावरती, दुसऱ्या तीरावरती गेले. ऐ श्रोतारः, हे श्रोतृवृंदः, इत्यं नद्यः मानवः च परस्परं प्रीणयन्तः संस्कृतिं संवर्धितवन्तः. हे श्रोतृवृंद, इत्यम म्हणजे अशा प्रकारे, नद्यः मानवः च म्हणजे आणि, नद्या आणि माणसे, परस्परं प्रीणयन्तः, परस्परांवरती, प्रीणयंत म्हणजे एकमेकांना प्रसन्न करून, संस्कृतीम संवर्धितवन्तः, त्यांनी संस्कृती संवर्धित केलेली आहे म्हणजे पुढे वाढवलेली आहे, संस्कृतीचा विकास केलेला आहे. पुढे काही श्लोक आलेले आहेत. प्रवाहिता तरंगिनी संस्कृतिर्विकसिता प्रमोदिताश्च मानवः सरित कृपा समुन्नतः. नंदिता कृषिवला प्रफुल्लिता वसुंधरा अन्नदान निर्भरा सस्य श्यामलाधरा. सेतु बंदरोदितं नियंत्रितं नदीजलम जनितमत्रम चालितं जीवनं प्रकाशितम. याचा अर्थ आपण समजून घेऊया. प्रवाहिता तरंगिनी, तरंगिणी याच्यामध्ये नदीला म्हटलेलं आहे. सरित या शब्दाला समानार्थी शब्द आलेला आहे. तरंगिणी इकारांत शब्द आहे. प्रवाहिता, प्रवाहिता म्हणजे प्रवाहित झाली, वाहू लागली. नदी प्रवाहित झाली, संस्कृतीर विकसिता, आणि त्यामुळे संस्कृती ही विकसित झाली. प्रमोदिताश मानवा सरित कृपा समुन्नतः. प्रमोदिताश मानवा, मानवा ही
प्रमुदित झाली म्हणजे प्रसन्न झाली, आनंदित झाली. सरित कृपा समुन्नतः, आणि सरित कृपा नदीच्या कृपेने ती समुन्नतः म्हणजे उन्नत झाली. नदीच्या कृपेमुळे माणसे उन्नत होऊ लागली. नंदिता कृषीवला प्रफुल्लिता वसुंधरा. नंदिता कृषीवला, कृषीवल म्हणजे शेतकरी, हा नंदित झाला म्हणजे आनंदित झाला. प्रफुल्लिता वसुंधरा, आणि त्यामुळे जी वसुंधरा आहे, पृथ्वी आहे, ती प्रफुल्लित झाली. अन्नदान निर्भरा सस्यश्यामला धरा. धरा म्हणजे पृथ्वी, ही काय झाली? सस्यश्यामला, पिकांमुळे अगदी हिरवळ रंगाची दिसू लागली. अन्नदान निर्भरा, आणि मोठ्या प्रमाणावर अन्नदान करू लागले. बघा, सस्यश्यामला धरा, धरा म्हणजे ही पृथ्वी आहे, ती काय झाली? पिकांमुळे सस्यश्यामला झाली, पिकांमुळे ती अगदी हिरवळ रंगाची दिसू लागली. आणि अन्नदान निर्भरा, आणि ती अन्नदान निर्भर म्हणजे अन्नदान ही पृथ्वी करू लागली. सेतू बंधरोदितम नियंत्रितम नदी जलम, आणि लोकांनी सेतू बंधरोदितम नदीवरती काय केले? सेतू बांधले. आणि नियंत्रितम नदी जलम, नदीचे जे जल आहे, पाणी आहे, ते नियंत्रित केले. जनितमत्रम चालितम जीवनम प्रकाशितम, आणि त्या ठिकाणी विद्युत जनित्र म्हणजे काय? ज्याच्याने वीज निर्माण होईल असे यंत्र तिथे बसवले. आणि जीवनम प्रकाशितम, आणि आपले जीवन प्रकाशित माणसांनी केलेले आहे. पुढे कीर्तनकार म्हणत आहे, ऐ श्रोतुवरहा, म्हणजे हे श्रोतुवृंदांनो, इत्यम मानवीय जीवनम नदी तीरे. इत्यम म्हणजे अशा प्रकारे मानवांचे जे जीवन आहे ते नदी तीरे, नदीच्या तीरावरतीच वसलेलं आहे. नदीनाम एव सहाय्येन समृद्धम, आणि नद्यांच्याच सहाय्याने मानवीय जीवन हे समृद्ध झालेलं आहे. कीर्तनकार श्रोतृवृंदांना सांगत आहे की हे श्रोतृवृंदांनो, इत्यम अशा प्रकारे मानवाचे जीवन हे नदी तीरावरतीच वसलेलं आहे. नदीनाम एव सहाय्येन समृद्धम, आणि नद्यांच्या सहाय्यानेच मानवीय जीवन समृद्ध झालेलं आहे. अधुना कथयत, आता सांगा, अपि विश्वामित्रस्य वचनम, म्हणजे विश्वामित्राचे जे वचन आहे, तस्य वंशजा, त्याचे जे वंशज, म्हणजेच वयम सर्वे मनुजः, म्हणजेच आपण सर्वजण माणसे, अधुनामपि अनुसरामः, अधुनामपि म्हणजे आज सुद्धा आपण त्यांनी दिलेलं वचन पाळत आहोत का, असा प्रश्न कीर्तनकाराने सर्व श्रोतृवृंदांना विचारलेला आहे. काय म्हटलंय पुन्हा एकदा आपण बघूया. अधुना कथयत, आता सांगा, अपि विश्वामित्रस्य वचनम, म्हणजेच ते विश्वामित्राचे जे वचन होते, ते वचन तस्य वंशजा नाम वयम सर्वे मनुजः, तस्य वंशजा म्हणजे त्यांचे जे वंशज आहेत, म्हणजेच आपण सर्वजण माणसे, अधुनामपि अनुसरामः, आज सुद्धा त्याचे अनुसरण करत आहोत का, आज सुद्धा त्यांनी दिलेलं वचन आपण पाळत आहोत का. विद्यार्थी मित्रांनो, पाठ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.